शिवबाटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे ग्रह सध्या वक्री दिसत आहेत। दिशा सालियन प्रकरणी त्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि भाजप नेते नितेश राणे यांनी त्यांना टोला लगावला आहे की ड्रग्ज मुक्तीची सुरुवात मातोश्रीपासून करा। शिवबाटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आरोप करावेत आणि त्या आरोपांचं बुमरँग होऊन मातोश्रीवर शेकावं असे प्रकार वारंवार होताना दिसत आहेत आणि याच विषयावर बोलणार आहोत। नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका। गणेशोत्सवाच्या काळात वर्षा बंगल्यावर आलेला प्रख्यात यूट्यूबर एल्विस यादव याच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला। ड्रग्ज प्रकरणाची सूत्र वर्षा बंगल्यात आहेत अशा प्रकारचे आरोप संजय राऊत यांनी केला आणि त्यानंतर ड्रग्ज मुक्तीची सुरुवात मातोश्रीपासून करा असं खणखणीत प्रत्युत्तर भाजप नेते नितेश राणे यांनी दिलं। त्यांनी फक्त आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं नाही, तर आदित्य ठाकरे यांच्या बॉलिवूडच्या मित्रांचं सुद्धा या प्रकरणामध्ये नाव घेतलेलं आहे। शिवबाटामध्ये आज सगळ्यात वजनदार नेता कोण, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सगळ्यात जवळचा नेता कोण, या दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे, संजय राऊत। संजय राऊत यांची मातोश्रीशी खूप जवळीक आहे आणि स्वाभाविकपणे मातोश्रीच्या सगळ्या भानगडी त्यांना पुरेपूर ठाऊक आहेत। मातोश्रीच्या तळघरामध्ये किती फडताळं आहेत आणि त्या फडताळामध्ये किती सांगाडे आहेत याचा संपूर्ण हिशोब संजय राऊत यांच्याकडे आहे। कधी काळी अशी जवळीक वर्तमान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची होती। नारायण राणे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय होते, इतके निकटवर्तीय की जेव्हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शिवसेना भाजपचं सरकार आलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, तर मनोहर जोशींचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधी शिवसेना प्रमुखांनी त्यांना पदावरून बाजूला केलं आणि त्यांच्या जागी नारायण राणे यांची वर्णी लावली। त्यामुळे स्वाभाविकपणे नारायण राणे यांच्याकडे सुद्धा मातोश्रीची बरीच सारी गुपितं आहेत आणि त्यामुळे संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यामध्ये अनेकदा जुगलबंदी होताना दिसते आणि त्या जुगलबंदीत आज तागायत संजय राऊत नारायण राणेंना कधी भारी पडू शकले नाहीत। नारायण राणे हे कायमच वरचढ राहिले। नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे हे मातोश्रीला कायम लक्ष करताना दिसतात। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार आरोप करताना दिसतात। या दोघांनी अत्यंत गंभीर प्रकारचे आरोप या पितापुत्रांवर केलेले आहेत, परंतु तरीसुद्धा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कधीही त्यांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाहीत। नारायण राणे आणि नितेश राणे यांचे आरोप इतके गंभीर आहेत की खरं तर या पितापुत्रांवर ठाकरेंनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे होता, परंतु आज तागायत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी तशी हिंमत कधीही दाखवलेली दिसत नाही। नारायण राणे यांनी गेल्या काही महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांची जंत्री मी आपल्यासमोर सादर करतो। खासदार गजानन कीर्तिकर यांच्या आत्मचरित्र प्रकाशन कार्यक्रमामध्ये नारायण राणे असं म्हणाले होते की जेव्हा सुब्रतो राय यांनी एअरपोर्टच्या नजीकचं हॉटेल, पंचतारांकित हॉटेल ताब्यात घेतलं, तेव्हा सगळ्या मराठी कामगारांना त्यांनी कामावरून कमी केलं आणि त्यावेळी तोंड बंद ठेवण्याआधी उद्धव ठाकरे यांनी 7 कोटी रुपये घेतले होते। उद्धव ठाकरे यांना एअर इंडियाचा मॅनेजर दर महिन्याला 25 लाख रुपये द्यायचा। त्याच्यानंतर नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणी सुद्धा आरोप केले। दिशा सालियन हिने आत्महत्या केली नसून बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे असा आरोप पहिल्यांदा नारायण राणे यांनी केला आणि त्याच्यानंतर ते असंही म्हणाले की सुशांत सिंगला या प्रकरणाबद्दल माहिती झाली होती म्हणून त्याचाही आवाज बंद करण्यात आला। दिशा सालियनची आत्महत्या की हत्या, सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या की हत्या, या प्रकरणाची बराच काळ चर्चा होती आणि हा सगळा धुरळा नारायण राणे आणि नितेश राणे यांनी केलेल्या आरोपामुळे निर्माण झाला होता। परंतु काही काळानंतर हे प्रकरण थंड झालं आहे असं वाटायला लागलं, परंतु अचानक राशिद खान नावाच्या एका व्यक्तीने या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलेलं आहे। राशिद खान याने या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांना अटक करून त्यांचं कस्टोडियल इंट्रोगेशन करावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे। एखाद्या चर्चेतल्या प्रकरणाबद्दल जनहित याचिका होतच असतात, परंतु ज्यांच्या विरोधात अशा प्रकारच्या याचिका होत असतात ते नेते या याचिकांकडे फार लक्ष देताना दिसत नाही, कारण जर तुमचं इन्व्हॉल्वमेंटच नाही आहे, तुमचा काही सहभागच नाही आहे, तर तुम्ही अशा प्रकारच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नसते। परंतु आश्चर्य म्हणजे आदित्य ठाकरे यांनी ही जनहित याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयामध्ये कॅवेट दाखल केलं आणि त्या कॅवेटद्वारे त्यांनी अशी मागणी केली की सुनावणी दरम्यान आमची ही बाजू ऐकून घेण्यात यावी। आदित्य ठाकरे यांनी या कॅवेटच्या सोबत एक प्रतिज्ञापत्र न्यायालयामध्ये सादर केलं आणि या प्रतिज्ञापत्रामध्ये आदित्य ठाकरे असं म्हणतात की दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत या दोन्ही प्रकरणाची CBI आणि पोलिसांद्वारे सखोल चौकशी झालेली आहे। या दोन्ही तपास यंत्रणांनी आपल्याला या प्रकरणामध्ये क्लीन चिट दिलेली आहे। या प्रकरणामध्ये जे आरोप होतात किंवा जनहित याचिका दाखल होतात त्या केवळ आपल्या वैयक्तिक बदनामीसाठी केल्या जातात असंही आदित्य ठाकरे यांनी या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे।
आदित्य ठाकरे यांनी न्यायालयात सादर केलेलं प्रतिज्ञापत्र त्यांच्यावरच बुमरँग होण्याची शक्यता आहे। याचिकाकर्ते राशिद खान पठाण आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी या प्रतिज्ञापत्रामध्ये आदित्य ठाकरे यांनी जो दावा केला आहे तोच फेटाळून लावलेला आहे। या दोघांचं म्हणणं असं आहे की CBI किंवा पोलिसांनी कोणालाही क्लीन चिट दिलेलं नाही आहे। CBIचं या प्रकरणी म्हणणं असं आहे की सुशांत सिंग प्रकरणामध्ये आम्ही कोणतीही शक्यता फेटाळून लावलेली नाही आहे, त्याच्या हत्येची शक्यतासुद्धा आम्ही फेटाळलेली नाही आहे आणि या प्रकरणामध्ये आमचा तपास अजून संपलेला नाही आहे। राज्य सरकारने दिशा सालियनच्या आत्महत्येप्रकरणी SITची नियुक्ती केलेली आहे आणि या प्रकरणी सुद्धा तपास सुरू आहे। त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंना क्लीन चिट दिली कोणी? त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा जो दावा आहे की या प्रकरणी आपल्याला क्लीन चिट मिळाली आहे तो अत्यंत खोटारडा आहे आणि न्यायालयाची दिशाभूल केल्याबद्दल आदित्य ठाकरे यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निलेश ओझा यांनी केलेली आहे। या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी टाकलेलं प्रत्येक पाऊल आदित्य ठाकरेंना अधिकाधिक गाळात घेऊन जात आहे अशा प्रकारचे चित्र आहे। याचिकाकर्त्यांनी काही मागण्या न्यायालयासमोर केलेल्या आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की 8 जून 2020 रोजी दिशा सालियनची हत्या झाली आणि 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत याची हत्या झाली। या दोन्ही घटना जेव्हा घडल्या तेव्हा आदित्य ठाकरे नेमके कुठे होते याचा शोध घेण्यासाठी त्या दिवशीचं त्यांचं मोबाईल टॉवर लोकेशन जनतेसमोर उघड झालं पाहिजे। आणि फक्त आदित्य ठाकरे नाहीत तर त्यांचे जे सुरक्षा रक्षक आहेत, म्हणजे आदित्य ठाकरे हे त्यावेळी राज्य सरकारमध्ये मंत्री होते, त्यांना राज्य सरकारची सुरक्षा होती, त्यामुळे आदित्य ठाकरे यांची सुरक्षा करणारे जे पोलीस आहेत त्यांचं सुद्धा मोबाईल टॉवर लोकेशन जनतेसमोर आलं पाहिजे। त्यांचे जे मित्र आहेत अरबाज खान, सूरज पंचोली, एकता कपूर, दिनो मोरिया या सगळ्यांचं त्या दिवशीचं मोबाईल टॉवर लोकेशन जनतेच्या समोर आलं पाहिजे असं याचिकादारांचं म्हणणं आहे। फक्त एवढंच नाही, आदित्य ठाकरे मंत्री असल्यामुळे त्यांचं आवागमन जिथून होतं तिथून ट्रॅफिक पोलिसांना इन्स्ट्रक्शन्स असतात, सूचना असतात आणि त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांचं सुद्धा जे CCTV फुटेज आहे ते जनतेच्या समोर यावं। दिशा सालियनची ज्या दिवशी आत्महत्या झाली त्या इमारतीचं CCTV फुटेज गायब आहे आणि त्यामुळे आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींचं CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि त्याची सखोल चौकशी करावी अशी याचिकादारांची मागणी आहे। कोणताही गुन्हा सिद्ध करताना तपास यंत्रणांकडे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स भक्कम असतील तर या गुन्ह्याचा तपास करणं खूप सोपं होतं, कारण हे पुरावे असे असतात की जे नाकारता येत नाहीत। जेव्हा दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाले, ते आरोप झाल्यानंतर बऱ्याच काळाने आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणामध्ये खुलासा केला। ते असं म्हणाले की सुशांत सिंग राजपूतची जेव्हा हत्या झाली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो। आदित्य ठाकरे ज्या हॉस्पिटलचा उल्लेख करतायत ते हॉस्पिटल अंधेरीमध्ये आहे। या हॉस्पिटलमध्ये त्यांचे आजोबा माधव पाटणकर हे ॲडमिट होते, त्यांच्यावर बराच काळ उपचार चालू होते आणि 15 जून रोजी माधव पाटणकर यांची प्राणज्योत मालवली। परंतु सुशांत सिंग राजपूतची हत्या किंवा आत्महत्या बांद्रा पश्चिममध्ये त्याच्या राहत्या घरी झाली। हत्या झाली 14 जूनच्या दिवशी। दिशा सालियनचा मृत्यू झाला 8 जून रोजी मालाड पश्चिमेमध्ये एका टॉवरच्या 14व्या मजल्यावरून ती उडी घेतली असं म्हटलं जातं। त्याच्यामुळे ही सगळी मोबाईल टॉवर लोकेशन वेगळी आहेत, ही सगळी ठिकाणं वेगळी आहेत। त्याच्यामुळे एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी असेल तर ते मोबाईल टॉवर लोकेशनवरून अत्यंत स्पष्टपणे लक्षात येऊ शकेल आणि त्यामुळे हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे। न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यामुळे हे प्रकरण आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेलं आहे आणि 6 डिसेंबर रोजी या प्रकरणी पहिली सुनावणी होणार आहे। संजय राऊतांनी जर ड्रग्ज प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला नसता तर कदाचित भाजप नेते नितेश राणे यांना या प्रकरणी मातोश्रीवर तीर चालवण्याचं काही कारण नव्हतं। नितेश राणे यांनी मातोश्रीचा संबंध ड्रग्जशी आहे अशा प्रकारचा उघड आरोप केलेला आहे आणि त्यांनी बोट थेट आदित्य ठाकरे यांच्याकडे दाखवलेलं आहे। म्हणजे मातोश्रीचं जे काही ड्रग कनेक्शन आहे असं नितेश राणे सांगतायत, ते ड्रग कनेक्शन उघड होण्याच्या मागे पुन्हा एकदा संजय राऊत आहेत। संजय राऊत यांच्यामुळे काही काळापूर्वी मातोश्रीच्या बंगल्यांचं प्रकरणसुद्धा उघड झालं होतं। आपल्याला आठवत असेल की शिवसेना भवनमध्ये संजय राऊत यांनी ऐतिहासिक पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये बोलता त्यांनी अलिबागच्या जवळ जे कुर्लाई गाव आहे त्या गावामध्ये ठाकरे यांचे 19 बंगले आहेत असा आरोपसुद्धा किरीट सोमय्या यांनी केला आहे। याचा गौप्यस्फोट केला होता। तोपर्यंत या बंगल्यांबाबत फारशी चर्चा नव्हती, या बंगल्यांबाबत कोणीही बोलत नव्हतं। परंतु संजय राऊतांनी याविषयी पहिल्यांदा बोंबाबोंब केली आणि हा विषय सर्वदूर पसरला।
एलिव्हिस यादवने गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर हजेरी लावली होती. त्याचा ड्रग्सशी संबंध आहे म्हणून मुख्यमंत्र्यांचा सुद्धा ड्रग्सशी संबंध आहे, वर्षा बंगल्याचा ड्रग्सशी संबंध आहे, अशा प्रकारचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. संजय राऊतांना हे सिद्ध करणं अशक्य आहे, कारण वर्षा बंगल्यामध्ये शेकडो आणि हजारो लोक येत असतात आणि त्या प्रत्येकाशी मुख्यमंत्र्यांचे व्यावसायिक संबंध आहेत. अशा प्रकारचा दावा संजय राऊत अप्रत्यक्षपणे करताना दिसत आहेत. परंतु नितेश राणे यांनी मातोश्रीवर जे आरोप केलेले आहेत, आदित्य ठाकरे यांच्यावर जे ड्रग्सचे आरोप केलेले आहेत, ते सिद्ध करणं फार कठीण नाही आहे. एक छोटीशी ब्लड टेस्ट केली तर एखादी व्यक्ती ड्रग्स घेते की नाही हे सहजपणे कळू शकतं. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ शकतं. त्याच्यामुळे नितेश राणे यांचे आरोप मातोश्रीला जास्त अडचणीत आणणारे आहेत. आदित्य ठाकरे हे अत्यंत कर्तृत्ववान नेते आहेत. त्यांच्या कर्तृत्वामुळे शिवसेनेचा प्रचंड विस्तार झाला, शिवसेनेचा प्रचंड व्याप वाढला आणि त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की अवघ्या 32 वर्षाच्या या नेत्याला शिवसेना, भाजप आणि राज्य सरकार प्रचंड घाबरतं. म्हणजे असा दावा संजय राऊतांनी अनेक वेळा केलेला आहे. घाबरतही असतील आम्हाला माहीत नाही. त्याच्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी खाजगीत चौकशी केली पाहिजे. परंतु या आदित्य ठाकरेंवर आता ड्रग प्रकरणामध्ये सुद्धा आरोप झालेले आहेत आणि त्याची सत्य असत्यता काय हे जनतेसमोर येण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे चौकशीची गरज आहे. आदित्य ठाकरे यांनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत. आमचाही या आरोपांवर विश्वास नाही आहे. परंतु या सगळ्या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे, कारण आदित्य ठाकरे हे मंत्रिपदावर राहिलेले नेते आहेत, माजी मंत्री आहेत आणि एका महाराष्ट्रव्यापी पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होणं खूप गरजेचं आहे. आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या आरोपांच्या गिटाळातून बाहेर येऊन आपली लखलखती प्रतिमा जनतेसमोर ठेवण्याची गरज आहे. न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.